करूंगा कि देश की जनता को संबोधित करिए। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 भवानी, जय 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 भवानी। नदिया आगे बढ़ो। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांना, ज्यांनी खासदार म्हणून अतिशय उत्तम अशा प्रकारची सेवा दिली, असे आपले ज्येष्ठ नेते माननीय गोपाळ शेट्टीजी, आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि मी असं म्हणेन कार्य सम्राट उमेदवार मनीषाताई चौधरी, सुनीलजी राणे, प्रदीप सिंगजी, गणेश खणकरजी, हितेशभाई मकवाना, अरविंद यादवजी, प्रकाश दरेकरजी, जितेंद्र पटेलजी, जगदीश ओझाजी, विद्यार्थी सिंगजी, राम यादवजी, रमेश गायकवाडजी, श्रीकांत पांडेजी, योगिताताई पाटील, जयप्रकाश मिश्रजी, वृषाली बागवे, श्रीधर पाटील, ब्रजेश दुबेजी, राजेश मिश्राजी, भूपेंद्र कावळीजी, भास्कर देवाडियाजी, सूरज प्रताप सिंगजी, इंदरपाल सिंगजी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माफी मागतो, नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी नाही आहे, तरी माफी मागतो। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मनीषा ताईंना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो। मी असं म्हणेन की मला जर कोणी प्रश्न विचारला की मुंबईमध्ये सातत्याने जनतेत राहणारे, जनतेची सेवा करणारे, जनतेकरता संघर्ष करणारे पहिले 3 आमदार कोण, तर मी त्यात मनीषा ताईंचं नाव निश्चितपणे घेईल। अशा प्रकारच्या मनीषा ताई आहेत। मागच्या काळामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे, विशेषतः मी असं म्हणेन या मुंबईमध्ये एका मतदारसंघामध्ये सर्वाधिक घरं देणारा आमदार जर कोणी असेल तर त्याही आमच्या मनीषा ताई आहेत। 5000च्या वर पक्की घरं देणाऱ्या मनीषा ताई आहेत। आणि जेवढ्या योजना त्यांनी सुरू केल्या आहेत, ज्या संघर्षातून बंद पडलेल्या एसआरएच्या स्कीम असतील, या त्यांनी सुरू केलेल्या आहेत। जवळजवळ माझ्याच हस्ते 1244 घरांचं भूमिपूजन त्यांनी केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी घरं त्या देत आहेत। मनीषा ताई, चिंता करू नका, जेवढे अडकलेले प्रकल्प असतील आणि तुमच्या समोरच्या उमेदवाराने देखील जेवढे अडकवलेले प्रकल्प असतील, माझ्याकडे घेऊन या, तो प्रत्येक प्रकल्प मी सुरू करून दाखवेन। आणि हे ठरलेलंच आहे, जो जनतेचे पैसे लुबाडेल, घरांचे पैसे घेऊन पळेल, घरांचं काम करतो म्हणून सांगेल आणि त्या ठिकाणी जनतेला फसवेल, त्याला जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणार। खरं तर
कोविडच्या काळामध्ये मनीषाताईंनी केलेलं काम हे अद्भुत आहे. स्वतःच्या घरचं दुःख विसरून मनीषाताई ज्या प्रकारे मैदानात उतरल्या आणि कोविडच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता गरीबाला जेवण मिळालं पाहिजे, खिचडी मिळाली पाहिजे म्हणून मनीषाताई काम करत होत्या. मी तुम्हाला एवढाच प्रश्न विचारतो, अरे फरक यातच आहे. तुम्ही उबाठावाल्यांना विचारा, एकीकडे रस्त्यावर उतरून खिचडी देणाऱ्या मनीषाताई आणि दुसरीकडे उबाठाचे खिचडी चोर जे आज जेलमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहे. अरे या लोकांनी कोविडमध्ये गरिबाची खिचडी खाल्ली. अरे खिचडी तर सोडा, मला या गोष्टीचं दुःख आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं? बॉडी बॅगमध्ये घोटाळा, म्हणजे मेलेल्या माणसाला ज्या बॅगमध्ये ठेवावं लागतं त्याच्या खरेदीत करोडो रुपयाचा घोटाळा यांनी केला. इकडे लोक पटापटा पटापटा मरत होते आणि हे घोटाळे करत होते. या उबाठावाल्यांना माझा सवाल आहे, आता जे तुम्ही हॉस्पिटल काढले होते, कोविड सेंटर काढले होते, त्याची पोल उघडली, तिथे डॉक्टर नव्हता, डॉक्टरच्या ऐवजी कंपाऊंडर काम करत होता. त्या कंपाऊंडरमुळे जे शेकडो लोक मेले, त्यांच्या मृत्यूचा गुन्हा सांगा कोणावर नोंदवायचा? मला याचं उत्तर या उबाठावाल्यांपासून पाहिजे आहे. आणि म्हणून एकीकडे काम करणाऱ्या आमच्या मनीषाताई आहेत आणि दुसरीकडे या ठिकाणी कोविडमध्ये मलिदा खाणारे हे महाविकास आघाडीचे आणि उबाठाचे लोक आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपल्याला विचार या निमित्ताने करायचा आहे. आज ज्या प्रकारे या मुंबईला आपल्या सरकारने बदललं, मला सांगितलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या, काँग्रेस त्यावेळेच्या राष्ट्रवादीच्या आघाडीच्या काळात 11 वर्षामध्ये यांनी 11 किलोमीटर मेट्रो केली. आपण 5 वर्षामध्ये 350 किलोमीटर मेट्रोचं काम सुरू केलं. 100 किलोमीटरचं काम आपण पूर्ण केलं. आज गुंदवलीपासून अंधेरी आणि दहिसर पूर्वेतनं गुंदवली हा जो सगळा प्रवास आहे, हा या ठिकाणी का पूर्ण होऊ शकतो आहे? याचं कारण आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आपले गोपाळ शेट्टींसारखे आपले नेते आणि मनीषाताईंसारखे आपले आमदार आहेत की ज्यांनी या ठिकाणी अशा प्रकारची कामं करून घेतली. विमानतळाच्या रडार करता आमच्या मनीषाताईंनी केलेला पाठपुरावा हा महत्वाचा आहे. 456 कोटी रुपये या रडारला हटवण्याकरता भरले आणि आता त्याची अंतिम परवानगी येते. त्या ठिकाणी लोकांनाही सुविधा होणार आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे एवढा मोठा थीम पार्क तयार होणार आहे की एक प्रकारे तुम्हाला फुफ्फुस देण्याचं काम, ऑक्सिजन देण्याचं काम हे मनीषाताईंच्या माध्यमातून होत आहे. रेल्वेच्या हद्दीत राहणाऱ्या झोपड्यांचा प्रश्न त्यांनी हाताळला. दहिसर नदीच्या भोवती संरक्षक भिंत बांधण्याकरता ताईंनी केलेलं काम, गोपीनाथ मुंडे स्टेडियम करता केलेलं काम, 56 DP रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम. मी ताई तुमचे अभिनंदन करतो. यापूर्वीच्या आमदारांना DP रस्ते कधी कॉन्क्रीटचे व्हावं असं वाटतच नव्हतं, कारण दरवर्षी त्या रस्त्यांवर खड्डे पडायचे. खड्डे पडले की काम देता यायचं, काम दिलं की मलिदा मिळायचा. त्यामुळे हे कधी कॉन्क्रिटीकरण करत नव्हते. आपलं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेजींनी आणि आम्ही ठरवलं की सगळे रस्ते हे कॉन्क्रीटचे करायचे आणि मनीषाताईंनी पहिला नंबर मारला आणि 56 DP रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण चाललंय. एकदा हे झाल्यानंतर 40 वर्ष हा मतदारसंघ खड्डे मुक्त असणार आहे. खड्डे मुक्त हे काम 490 बेडेड भगवती हॉस्पिटल असेल, मीरा भाईंदरला जोडणारा 5 किलोमीटरचा पूल असेल, मँग्रोव्ह पार्क असेल, कोळीवाड्यांचं सीमांकन असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मनीषाताईंनी केल्या. आणि हे सगळं करत असताना मी एका गोष्टी करता त्यांचं अभिनंदन करेन. गणपत पाटील नगर करता मनीषाताईंनी जे केलं हे अशक्य होतं, अशक्य. मी तुम्हाला सांगतो,
गणपत पाटील नगरवाल्यांना मी सांगतो, लक्षात ठेवा, तुम्हाला जन्मात या ठिकाणी कुठलीच सोय मिळू शकली नसती. मनीषा ताईंनी त्या ठिकाणी संघर्ष करून सगळ्या परमिशन आणल्या, परमिशन आणून पैसे भरले आणि आता हळूहळू मला विश्वास आहे तो दिवसही दूर नाही आहे की ज्या दिवशी मनीषा ताई गणपत पाटील नगरवाल्यांना त्यांच्या जमिनीची मालकी देतील, त्यांनाही पक्क घर त्या ठिकाणी मिळेल. हे केवळ आणि केवळ जर कोणी करू शकेल तर त्या ठिकाणी आपल्या मनीषा ताईच करू शकतील. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मुंबईमध्ये 2014 ते 2024 मध्ये जवळपास मोदीजींच्या नेतृत्वात 10 वर्षामध्ये आपण जे परिवर्तन केलं, मग इथल्या रस्त्यांची कामं असो, इथल्या पुलांची कामं असो, इथला कोस्टल रोड असो, इथला अटल सेतू असो, आता तर हा जो आपला वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे, मुंबईकरांची सगळी एनर्जी ही ट्रॅव्हलमध्ये जाते. त्या ट्रॅव्हलमधनं मुंबईकरांना सूट देण्याकरता त्यांच्या जीवनात तास 2 तास त्यांना अधिकचे मिळावे म्हणून एकीकडे आपण लोकल चांगली केली, लोकलचे स्टेशन चांगले केले, लोकलची संख्या वाढवली, लोकलचे डबे चांगले केले, एस्केलेटर लावले, दुसरीकडे मेट्रोचं नेटवर्क सुरू केलं आणि त्यासोबत आपण कोस्टल रोड तयार केला. हा कोस्टल रोड इथपर्यंत मर्यादित नाही आहे. हा कोस्टल रोड बांद्र्यापासनं वर्सोव्यापर्यंत, वर्सोव्यापासनं मडपर्यंत, मडपासनं उत्तर म्हणजे मीरा भाईंदर पर्यंत, मीरा भाईंदर पासनं विरार पर्यंत जाणार आहे. आणि जेवढा हा पॅरलली जातोय प्रत्येक भागातनं त्याला एक लूप तयार होईल आणि आमच्या एका वेस्टर्न सबब मध्ये असं करत करत प्रत्येक वेस्टर्न सबबला आम्ही त्या कोस्टल रोडशी जोडणार आहोत. म्हणजे आपल्याला हा जो वेस्टर्न हायवे आहे, एक्सप्रेस वे आहे, जो नेहमी आपल्याला जाम मिळतो तो कधीच आपल्याला जाम मिळणार नाही आणि आपल्याला कमीत कमी वेळात या ठिकाणी पोहोचता येईल. हे काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आज आपण पाहू शकतो सेल्फ रिडेव्हलपमेंटची स्कीम आपण आणली. त्या ठिकाणी अनेक आमची घरं अडकली होती, अनेक सहकारी सोसायट्या अडकल्या होत्या. त्यांना 18 वेगवेगळे निर्णय घेऊन त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला आणि आता तिथल्या सामान्य माणसाला जो ज्या घरामध्ये राहायचा त्याच्या दुप्पट मोठं घर हे त्या ठिकाणी मिळणार आहे. ही व्यवस्था आपण केली. SRA असेल, भाडा असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकारचं त्या ठिकाणी पारदर्शी कारभार आपण आणला आणि मुंबईकरांचं घराचं स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आणि हे सगळं करत असताना मुंबईला एक अत्यंत चांगली मुंबई झाली पाहिजे. जे मनीषाताईंनी करून दाखवलं, रस्ते नुसते करून चालत नाही. सांडपाणी, घाणपाणी, नाले हे जर साफ झाले नाहीत, जर त्याच्यामध्ये नेहमी प्रदूषित पाणी वाहत राहिलं तर आपल्याला सातत्याने या ठिकाणी रोगांचा सामना करावा लागतो. पण मनीषाताईंनी पुढाकार घेऊन STPचं काम या ठिकाणी केलं. त्यामुळे येत्या काळामध्ये आमची दहिसर सारखी नदी, पोईसर सारखी नदी, मिठी नदी, या सगळ्या ज्या नद्या आहेत, या सगळ्या नद्यांमध्ये चांगलं पाणी, शुद्ध पाणी वाहिलं पाहिजे. याकरता STPचं एक मोठं नेटवर्क या मुंबईमध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून प्रदूषण मुक्त मुंबई देखील आपण तयार करतो. माझा तर उबाठावाल्यांना आणि महाविकास आघाडीला सवाल आहे. 25 वर्ष महापालिका तुमच्याकडे, 2.5 वर्ष आता तुमचं राज्य होतं. या सगळ्या काळामध्ये तुम्ही मुंबईत केलेला एक आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा. एक ते दाखवू शकत नाही, कारण यांच्याकरता मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, या कोंबडीचं अंड फक्त खायचं आणि या ठिकाणी आपलं दुकान चालवायचं, हेच काम यांनी केलं. पण आम्ही मुंबईचा चेहरा आणि चित्र या ठिकाणी बनवून दाखवलं. खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, आपल्या सरकारने केलेली कामं खूप आहेत. पण मला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की आपल्या सरकारने, विशेषतः माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला. मोदीजींनी मंत्र दिला की विकसित भारत
आणि विकसित महाराष्ट्र तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या लोकसंख्येचा 50% हिस्सा म्हणजे आपल्या ज्या माता भगिनी आहेत, आपल्या ज्या महिला आहेत, या आपल्या माता भगिनींना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनवावा लागेल. आणि म्हणून मोदीजींनी याकरता अनेक योजना सुरू केल्या. बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतच्या योजना या मोदीजींनी सुरू केल्या. लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं रोजगार मिळवून जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दीदी म्हणतात. अशा महाराष्ट्रात 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. पुढच्या काळामध्ये 25 लाख करणार आहोत आणि त्यानंतर 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी आम्ही तयार करणार आहोत. मनीषाताई, माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही कार्यक्षम आमदार आहात, तुम्ही हा विषय हातात घ्या आणि गरीब आणि मध्यमवर्गीय आमच्या ज्या बहिणी आहेत अशा 25,000 बहिणींना या ठिकाणी लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य तुम्ही ठेवा. मी तुम्हाला मदत करेन आणि या ठिकाणी आपल्या या मतदारसंघामध्ये 25,000 महिलांना लखपती दीदीचा दर्जा हा त्या ठिकाणी आपण देऊ. आपण निर्णय केला, लेक लाडकी सारखी योजना आणली. ज्या योजनेमध्ये घरी कन्यारत्न जन्माला आलं तर त्याचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला आपण देतो. आपण दुसरी योजना सुरू केली. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे उच्च शिक्षणाचं दर वाढलेला आहे. 4 लाख 5 लाख रुपये फी लागते. डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, MBA करायचं आहे, BBA करायचं आहे. खूप मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात. मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर ते म्हणतात आमच्या पैशात आम्ही एकाला शिकवू शकतो आणि म्हणून मुलीला सांगतात की बाई आम्ही तुझ्या भावाला शिकवतो, तू BA वगैरे काहीतरी करून टाक, शेवटी तुझं लग्नच आम्हाला करायचं आहे. मुलगी किती हुशार असली तरी देखील त्या मुलीला पैशाअभावी आईबाप शिकवू शकत नाही. आता आम्ही आईबापांना सांगितलं तुम्ही जर मुलीला पैशाअभावी शिकवू शकत नसाल काळजी करू नका, मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मामा मुलीच्या शिक्षणाची काळजी घेतील. आणि निर्णय केला कितीही फी असो 2 लाख 4 लाख 5 लाख मुलींच्या उच्च शिक्षणाचे सगळे पैसे हे राज्याचं सरकार आता भरत आहे. त्यामुळे मुलींना शिकवायला आता कुठली अडचण उरलेली नाही. यासोबत निर्णय केला STच्या बसमध्ये महिलांना 50% कन्सेशन दिलं. आता महिलांना 50%च तिकीट लागतं. जेव्हा 1.5 वर्षापूर्वी निर्णय केला STचे लोक आले आम्हाला म्हणाले साहेब योजना बंद करा. म्हटलं का बंद करायची? म्हणे आमची ST तोट्यात आहे, या योजनेमुळे आमची ST खड्ड्यात जाईल. म्हटलं योजना बंद होणार नाही, वाटल्यास तुम्हाला मदत करू. 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा ते लोक आले, मला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. म्हटलं अरे अजब लोक आहे तुम्ही, मागच्या वेळी आले म्हणाले योजना बंद करा, आता येता आणि म्हणता योजना बंद करू नका. म्हणाले ही योजना सुरू झाल्यानंतर आमच्या ST मध्ये इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं की तोट्यात असलेली आमची ST फायद्यामध्ये आली. त्यामुळे आता ही योजना तुम्ही बंद करू नका. आणि त्यासोबत आपल्या सरकारने एक महत्वाची योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये आम्ही त्या ठिकाणी टाकतो. ही योजना जेव्हा आणली त्यावेळी काँग्रेसचे लोक, उबाठाचे लोक, शरद पवारांच्या पार्टीचे लोक आमची मजाक उडवत होते. हे तर होणारच नाही, हे तर जमणारच नाही, हे खोटंच सांगतायत, हा तर जुमलाच आहे, आता टिमलाच आहे. त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आपण भरून टाकले. यांची थोबाळ एवढी झाली. पण मला बहिणींना सांगायचं आहे
लाडक्या बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय. हे तुमचे सावत्र भाऊ उबाठावाले, काँग्रेसवाले, हे तुमच्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले. अरे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अधिकृत निवडणूक प्रमुख हा या महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेला आणि हायकोर्टात पिटिशन केली. लाडकी बहीण योजना बंद करा, पिंक रिक्षा योजना बंद करा, ST सवलत योजना बंद करा, लेक लाडकी योजना बंद करा, या ठिकाणी मुलींच्या फीची योजना बंद करा. आणि कारण काय दिलं? म्हणाले ही योजना बंद करा, या योजनेवर होणारा खर्च म्हणजे पैशाचा चुराडा आहे. अशा प्रकारची पिटिशन या ठिकाणी या तुमच्या सावत्र भावांनी केली. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही कोर्टात भूमिका मांडली आणि मला सांगताना आनंद वाटतो, कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. पण सावत्र भावांचे मनसुबे लक्षात घ्या. त्यामुळे ही आमची जी लाडकी बहीण आहे मनीषाताई, ही जर निवडून गेली नाही आणि सावत्र भाऊ गेले तर तुमच्या योजना या ठिकाणी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. पण मी एक अजून गंभीर गोष्ट तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे. मला सांगा, या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने ज्या प्रकारे या महाविकास आघाडीने लांगूल चालन सुरू केलं आहे, वोट जिहादचा नारा हे देत आहेत. बंधू भगिनींनो, आम्ही कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही, कोणत्या जातीच्या विरुद्ध नाही. आम्ही लाडकी बहीण योजना आणली तर आमच्या मुस्लिम बहिणींना देखील लाडकी बहीणचे पैसे आम्ही दिले. कधी आम्ही म्हटलं नाही की फक्त हिंदू बहिणींना देऊ, आमच्या मुस्लिम बहिणींना देखील आम्ही पैसे दिले. पण हे लोक या ठिकाणी येऊन सांगतात वोट जिहाद करा, हे सांगतात भाजपला पराभूत करा. आणि या ठिकाणी हे सज्जाद नोमानी नावाचे उलेमा बोर्डाचे अध्यक्ष, त्यांनी 17 मागण्या या ठिकाणी आमच्या उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना आणि नाना पटोलेला दिल्या. या 17 मागण्या आमच्या मंजूर करा म्हणून सांगितलं. या लोकांनी देखील लेखी त्यांना आश्वासन दिलं, हो तुमच्या 17 मागण्या मान्य करतो. या 17 मागण्यांमध्ये एक मागणी तर इतकी खतरनाक आहे. काय मागणी आहे माहिती यांची मागणी आहे की 2012 पासून 2024 पर्यंत जेवढे महाराष्ट्रात दंगे झाले, या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्या केसेस परत घ्या. आणि उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी आणि काँग्रेस हे म्हणतात की हो आम्ही त्यांच्या केसेस परत घेऊ, म्हणजे फक्त हिंदूंना गुन्हेगार ठरवू आणि त्यांच्या केसेस परत घेऊ. हे कोणचं लांगूल चालन चाललंय? हा कोणचा मतांचा जिहाद आहे? आणि त्याच्यावर हे मोनी काय म्हणतायत? अरे जरा लाव रे बाबा, तो व्हिडिओ लाव जरा, ते काय म्हणतात जरा ऐका. लाव. जानता हूं कि महाराष्ट्र अगर वो जीत गए तो जैसे नहीं मिल पाएंगे, लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन में कर लिए कि अगर यहाँ वो जीत गया हरियाणा जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़े. और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तिलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल. और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही, ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपहसालार हैं शरद पवार,
शरद पवार जिसके अजीम सिपाहियों में हैं, अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। और ये इंशाअल्लाह अगर आपके इलाके में कोई जाली का साथ दे उसका बाइकाट, मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपको कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था, ऐसे लोगों का हक्का पानी बंद होना, ऐसे लोगों का शोषण बाइकाट होना, ऐसे लोगों के खराब जवाब बंद होना। मी आपल्याला या ठिकाणी हे दाखवू इच्छितो चाललं काय आहे, यांचे इरादे काय आहे. हे म्हणतात वोट जिहाद करा, राज्यातलं नाही केंद्रातलं सरकार आम्हाला खाली आणायचं आहे. आणि आता या ठिकाणी सांगतात की भाजपला जर कोणी वोट देत असेल तर त्याचा हुक्का पाणी बंद करा, त्याचा सोशल बायकॉट करा, सामाजिक बहिष्कार करा. हे आम्ही सहन करणार आहोत. या ठिकाणी मतांच्या लांगून चालना करता अशा प्रकारे जर तलवे चाटण्याचं काम उद्धव ठाकरे तुमची पार्टी करणार असेल, तुम्ही जर वोट जिहाद करणार असाल तर आम्ही मतांचं धर्मयुद्ध केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आता ती तुम्हाला सांगण्याकरता आलोय. अरे जागे व्हा, आता जागलो तर जगू, जागलो नाही तर जगू शकणार नाही. ही साधी निवडणूक नाही, ही मनीषाताईची निवडणूक नाही. मनीषाताई ही निवडून आली तरच आपलं अस्तित्व आहे, आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आपल्या अस्तित्वाकरता या ठिकाणी मनीषाताईला आणि भाजपला निवडून आणा आणि या वोट जिहाद करणाऱ्यांना या ठिकाणी उत्तर द्या ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.